चला मित्रांनो, पोहे खायचे आम्हाला. घेतलं ना, घेतले काल घेतले. तर बघा इथं विवाहांनी आंघोळ केली. मी केली आंघोळ. भाऊ मी दिसतोय का पारोसा? मी तेच कपडे घालतो. हे बघा आता आम्हाला जायचंय, पोहे खायचेत आणि नंतर जायचंय पुण्याला. शनिवारच आहे आज. शनिवारपर्यंत. आता तुम्ही पुढच्या महिन्यात आल्या ना, मग थांबायचं एक आठवडा आमच्याकडे. तुम्ही येणार आहे ना बर्थडेला विवाहांच्या? ब्रेकफास्ट करायला चल रे पारुषा. सगळं ब्लॉग मध्ये टाकणार आहे बरं का. तुझे पैसे आलेले मग त्याचं आणायचं ना काही ब्रेकफास्ट. मला लिंबू पिळ ना. हे बघा खोबरं वगैरे टाकून मस्त पैकी. नको बघा श्राव रुसलाय, त्याला पोहे नाही पाहिजे. मग काय पाहिजे? तो म्हणते रोज रोज काय पोहे करता तुम्ही? झोळी लागेल ना. हा ठेवतो. बघा मित्रांनो, कांदा लसूण घेऊन चाललंय सगळं. गावाकडे असल्याचा फायदा. आता इथं काय ठेवायचं? ते मोठी आहे. किती मोठं? दळण वगैरे दिलंय पप्पांनी. ठेवतो खाली उभं. हे एका गोणीत का नाही बरं? कुठं घेऊ का व्हिडिओ? अजून अजून अरे ये काय म्हणतो मामा बाग चल. दिवा मस्त दिसतो बघा अशा कार्यक्रमाला. कधीतरीच काढायचं असं. रक्षाबंधन 8 दिवसानंतर साजरं करतोय आम्ही. श्रावणचा बर्थडे होता त्याच्यामुळे. मोबाईल बंद कर ना. किती पैसे टाकू रे? 10 रुपये. 10 रुपये टाकू का? नको नको येऊ नको. दुसऱ्यांचा आपण घेतलेला नाही दिसत आहे ना. 1 रुपया आहे का तो? 1 रुपया दे. आपल्या घरातलं कोणतरी वावळायला गेलेला आला असं पैसे. सोते सोते रक्षाबंधन चल रहा है इधर. बस बाबले सोडून घेऊ आम्ही. नाही नाही राहू दे. तू बांधते ना आजी बाबाच्या. सोमू थांब राहू दे. डॉक्टर राहून दे बरं का. सोमूला काय व्हायचं? चल नाही नाही चलायचे बाबू. कसं राहू मग? बाय बाय कर ना बाळाला माझ्याकडले. आत्याकडे थोडीशी जल्दी झाली का डॉक्टर? बरं का इथं आजी बसून त्यांच्या बशीत खेळ. हा म्हणा बाय बाय बाय.
बाय आले बाय बाय बाय. खिडकी नका हे करू बाय. चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय पुण्याला. वाजलेले आहेत 12:08. मध्ये एक स्टॉप घ्यायचा आहे, मामाच्या गावी जायचंय. एक तास थांबू आणि जाऊ. मग इवन आजारी पडलेला आहे. इवनला रात्री जरा उलट्या झाल्या. म्हटलं चला आता घरी जाऊ. आपलं काय करायचं, खाली घ्यायचं माझं बर करा. वरच. आताच्या पोरांना मांडीवर नकोच. हे विहिरीच असंच बसावं लागत. 3 महिन्याचं झाले. सांगवीला गेल्यावर रडत होता ना. रडत होता ना रे तू. असंच नाही काय. रडत होता तू. काय रडत होता? काय झालं होतं? कुकू आली का? कुकू आली. कुकू आली आजी आहे. काय म्हणते आजीकडे लगेच हे हे बसायची बाळाला गडीवर. बाळाला बसू दे. बसतो तिथं. दोघांचा फोटो काढीन मामा. बसतो बस बस ना, दोघं बसा. चालून जा. गाणं बंद कर. दाखव त्याला. तेव्हा ते रडतंय. गाडी चालू. गाडी चालू करून दाखव. काय बना नाही बोलत ना. मग वजन जास्त आहे. गाडीच वळत नाही. गाडी असं वाज एका हाताने वाज. गडीवर खेळून जी बाळा आहे जवळ. नाही यायचं ते. खेळून दे ना त्याला. दे ना बाळा. त्याला तिकडच पाहिजे. ते पोर कसं सोडली काय आता काय दूध येत नाही काय इकडे शाळेला ते. हा मग दे. दे. चला येतो. येतो का रे. हा बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. नाही पाव किती मोठा आहे हा. आपण आणलं ते पावले छोटं होतं ना. मस्त गावाकडे मित्रांनो 15 रुपयाला वडापाव आहे. तो पण एवढा मोठा. मस्त टेस्ट आहे. एकदम झणझणीत वडापाव आहे मित्रांनो. लसणाची चटणी तर एकच नंबर. चला मित्रांनो 3:15 वाजले. मस्तपैकी वडापाव आले 3-4. गणपती बाप्पा. विवान पण झोपलाय. बरं झालं आम्हाला वडापाव खाता आले. निवांत फर्स्ट टाइम. निवांत फर्स्ट टाइम. असे वडापाव कधी खाल्लेच नव्हते आम्ही. खाल्ले होते पण ही पण टेस्ट छान आवडली. म्हणजे जास्त व्हेरायटी भेटली. लसणाची चटणी घेतली आम्ही जेवणासोबत खायला संध्याकाळी. चला आता वाजलेले आहेत 3:15. अजून पुणे आहे इथून 40 किलोमीटर. धामारीमध्ये आम्ही सध्या. धामारी. लेट्स गो. मित्रांनो एक शेपूची भाजी घेऊन टेम्पो चाललाय पुढं. तर त्यातून एक गड्डी पडली होती. आम्ही उचलली. आता दाखवतो तो कसा चाललाय बघा. यातून किती गड्ड्या पडू शकतात हे बघा. त्याला सांगा ना. दाखव काय शेपूची भाजी. हे बघा अजून पडू शकतात. त्यामुळे आम्ही मागं मागच थांबतो.
गाणे गाणे पहिले गाणेवाले. सलमान खानचे पप्पा म्हणतात ना, तुमचं ऑर्डर म्हणजे ऑर्डर काही केलं ते आपल्या जेवणाच्या वेळेस आलं तर त्या माणसाला जेवण नक्की विचारा, कारण की त्याचं नाव पण असू शकतं म्हणजे त्या जेवणात. A few moments later. चला मित्रांनो जेवण करूया. जेवणामध्ये आहे आज बाजरीची भाकरी, दूध आणि मला दूध भाकरी चुरून घालणार आहे आम्ही एकदम मस्त. मेथीची गड्डी शेपूची उद्या करणार आहे सापडलेली. आज मेथी खातोय. दे ना दूध. बस बस बस. ती लसणाची चटणी नाही घेतली. आता ह्याच्यासोबत खाऊ शकतो ना. तू पण खाणार ना. नाही, आता हे खाते. तुम्हाला काय खायचंय? कसा करतो विवान? कसा करतो? एका पॉइंट नंतर ते नॉर्मल होऊन जातं. अचानक करायला पाहिजे. मग शिकेल ना असे मागे हे बघा मित्रांनो, प्रियांका होम रेमेडी करतीये. कशासाठी? खोकल्यासाठी. काय त्याच्यात काय काय केलंय? काय ते? राईचं तेल. एक मिनिट, ए थांब ना. मस्टर्ड तेल आहे, राईचं तेल उकळी आणली. हा थोडीशी त्याच्यात तो बसला. तो आला. त्यात काय टाकलं? लसूण? एक मिनिट. लसूण, ओवा आणि हिंग टाकून त्याला थोडस. अच्छा, उकळी आणायची का? का उकळलेलं तेलात टाकायचं? लसणाचा आहे ना, जर चेंज नाही होत ना कलर, वास नाही येत ना, तर उकळायचं. त्याने काय होतं? खोकला जातो. खोकला हा थोडं वाटतं. छातीला आणि ह्याला लावायचं का? तळपायाला? तळपाय, छाती, पाम आणि फोरहेड. अच्छा, खूप टाकलं ते ॲब्झॉर्ब झाले. बघू आता मित्रांनो विवानचा खोकला कमी होतोय का. तर भेटूया उद्याच्या थांब ना व्हिडिओ. 2 मिनिटं. त्याला धरून थांबा ना. आजचा ब्लॉग एंड करू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. पटापट. सर्दी झाली म्हणा, बरं होईन अशा कमेंट करा खाली. मस्त झाली मालिश. भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय केअर. सी यू. आणि हा सबस्क्राईब करून जा नक्की आपल्या चॅनलला. Every time I try to fit in, it ends up in me.